हॅलो फ्रेंड्स, मीनाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण थोडेसे वेगळ्या प्रकारचे घावणे पाहणार आहोत। लसणाच्या पातीचे घावणे। त्यासाठी लसणाची पात घेतलेली आहे, ती बारीक कट करून घ्यायची आहे आणि नंतर मिक्सरमध्ये टाकून घेऊया। 3-4 तास तांदूळ भिजवून ठेवले होते। 1 वाटीभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि पाव वाटी पोहे भिजवून ठेवले होते, ते सुद्धा घ्यायचे आहेत। पोह्यामुळे घावणे अगदी हलके हलके आणि जाळीदार होतात। त्यामध्ये हिरवी मिरची, जिरे टाकायचे आहेत। चवीपुरतं मीठ टाकून आपण त्याला बारीक करून घेतलेलं आहे। खूप सुंदर कलर आलेला आहे पातीमुळे। जर कोथिंबीर असली तर ती सुद्धा मिश्रणात टाकायची आहे, त्यामुळे अजून छान कलर येईल। अर्धा-1 तास ठेवायचं आहे पीठ, किंवा लगेच केलं तरी खूप छान घावणे तयार होतात। अगदी मस्त जाळी पडते। तुम्ही पाहत असाल अतिशय छानसे पातळ आणि जाळीदार असे घावणे आपले तयार होत आहेत। याच्यावर तेल किंवा बटर टाकून तुम्ही भाजून घेऊ शकता। तर असं हे आपलं लसणाच्या पातीचं घावण तयार झालेलं आहे। खूप छान टेस्टी आणि हेल्दी पण आहे। लसणाची पात मुलं खात नाहीत, तर अशा प्रकारे आपण मुलांना ती वेगवेगळ्या पद्धतीने खाऊ घालू शकतो। तर सगळे घावणे तयार झालेले आहेत। चटणीसोबत आता सर्व करूया। आणि अशा छान छान रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा।